नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. पोस्टमनचा पगार 1.12 लाख रुपयापर्यंत वाढणार. कोणी केली मागणी? पोस्ट ऑफिसच्या कर्मचाऱ्यांची प्रमुख संघटनेने वेतन आयोगासमोर अत्यंत महत्त्वाच्या मागण्या मांडलेल्या आहे. 20 एप्रिल रोजी सादर केलेल्या मेमोरँडममध्ये वेतनवाढ, भत्त्यामध्ये सुधारणा, पदोन्नती आणि महिला कर्मचाऱ्यांसाठी विशेष सुविधांची मागणी करण्यात आलेली आहे. चला पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. कामाची बातमी शेअर करायलाही विसरू नका. FNPOने सध्याच्या वेतन संरचनेत मोठे बदल सुचवलेले आहे. एंट्री लेवलमध्ये 18,000 रुपयेवरून 69, तर पोस्टमन मेल गार्ड 25,500 रुपयेवरून 1.12 लाख रुपये करण्याची मागणी केलेली आहे. याशिवाय पोस्टल अँड स्टँडिंग असिस्टंट, सुपरवायझर आणि इतर कॅडरसाठीही मोठ्या वेतनवाढीचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. वेतन संरचना सोपी करण्यासाठी काही पे लेवल्स मर्ज करण्याचीही शिफारस करण्यात आलेली आहे. याशिवाय संघटनेने फिटमेंट फॅक्टर 2.57 वरून 3.83 करण्याची ही मागणी आणि वार्षिक पगारवाढ 3% वरून 6% करण्याची ही मागणी केलेली आहे. तसेच संघटनेने काही सुधारणाही सुचवलेल्या आहे. MACP योजनेत किमान 5 प्रमोशनची मागणी केलेली आहे. HRAमध्ये वाढ केली आहे. त्यामध्ये X शहर 40%, Y शहर 35%, तर Z शहर 30% वाढ करण्याची मागणी केलेली आहे. HRAला महागाई भत्त्याशी जोडून नियमित वाढ देण्याची ही मागणी संघटनेकडून आता केली जात आहे. याशिवाय महिला कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा काही विशेष मागण्या केलेल्या आहे. यामध्ये वर्षाला 12 मॅच्युअल लिव्हिंग लीव, सुधारित चाइल्ड केअर लीव, क्रेज सुविधा, जेंडर सेन्सिटिव्ह पोस्टिंग यासारख्या मागण्या केलेल्या आहेत. तसेच सर्व कर्मचारी आणि पेन्शनर्सला कॅशलेस उपचार सुविधाही देण्याची मागणी केलेली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पेन्शन आणि फॅमिली पेन्शनचा खर्च थेट सरकारकडून देण्याची मागणी, सर्व भत्त्याचे पुनरावलोकन, सेव्हिंग बँक संबंधित कामासाठी योग्य मोबदला आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी समान वेतन निर्धारणाची मागणीसुद्धा आता करण्यात आलेली आहे.